त्या मी तुम्हाला मंत्र अपूर्णपणे आता सांगतो. नमस्कार, माझं नाव सुनील सोनवणे. तर सर्वात महत्वाचा विषय म्हटलं म्हणजे हे जे महाराज जे बसले यांचं नाव केवढीबंचे म्हसो महाराज असं प्रसिद्ध आहे. म्हणजे हे गंगा गोदावरीचं पात्र आहे, त्या पाण्यामध्ये त्यांची तपश्चर्या झालेली आहे. म्हणजे बाबांच्या इथून ते स्वयंमूर्ती तिथून पाणी निघत असतं काय ते तीर्थ म्हणून आम्ही पितो. जे आपले राष्ट्रसंत जे जनार्दन स्वामी होते, जनार्दन स्वामींनी सांगितलेलं आहे की ही जी जागा आहे ते पूर्ण सिद्धी आहे. तो वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं म्हणजे हे म्हसोबा पहिली गोष्ट नवसाला पावतात. कोणता व्यक्ती कसा पण असू द्या, त्याला किती पण दुःख असू द्या, पण त्या दुःखामधून हे म्हसोबा महाराज त्याला बाहेर काढतात. आता स्वयंमूर्ती म्हटल्यानंतर ज्या टाइमिंगला या मूर्तीला ज्या टाइमिंगला आम्ही आंघोळ घालतो, त्या आंघोळ घातल्यानंतर आम्ही या म्हसोबाला मंत्र म्हटल्याशिवाय पहिली गोष्ट आम्ही कधी आंघोळ घालत नाही. म्हणजे या म्हसोबाचा केवढीबंच्या म्हसोबाचा तुम्ही जर मंत्र जर म्हटला तर मी तुम्हाला मंत्र अपूर्णपणे आता सांगतो. त्यांच्या बहिणींना आणि त्यांना आम्ही आंघोळ घालताना या मंत्राचा उपयोग करतो. ओम श्री साती आसरा सती माऊलायन मा भगवते वासुदेवाय नमः. ओम धर्मराज निधिष्ठित कान्यमी यमराज दिनानाथा मा भगवते वासुदेवाय नमो नमः. हा केवढीबंद म्हसोबा महाराजांचा मंत्र आहे. ते इतके चेतन असतात की त्यांना हे मंत्र म्हटल्यानंतर ते कोणी किती वेळ दुःखामध्ये असो त्यांना दुःखातमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर करतात आहे. आणि हे जे बाबांचे जे कुंड आहे, तर या कुंडाच्या बाजूला ज्या साती आसरा आहे ते त्यांच्या सख्या बहिणी आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी साती आसरा असता त्या ठिकाणी म्हसोबा पहिले बसलेले असतात. पण हे स्वयंभू म्हटलं म्हणजे यांना कोणी इथं आणून बसवलेलं नाहीये. हे घनदाट जंगलामध्ये प्राचीन काळामध्ये इथे येऊन बसलेले. आणि सर्वात पहिलं महत्वाचं तुम्ही त्या कुंडाचा विषय जर घेतला, त्या कुंडाची हाईट फक्त 3.5 फूट आहे. तर 3.5 फुटाच्या कुंडामध्ये जे पाणी आलेले हे पाणी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे पाणी कधी खाली होणार नाही. सर्वात पहिला महत्वाचा विषय म्हणजे स्वयंभू याचा अर्थ काय झाला का यांची रोज रात्रीची इथं फिरती करत असते. म्हणून इथली जी यात्रा जी आहे ही मे महिन्यामध्ये फक्त सकाळची यात्रा भरली जाते. इथली म्हसोबाची यात्रा ही रात्रीची भरत कधीच नाही.